नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे महा ऑनलाईन पोर्टलवरून, म्हणजेच ज्यांच्याकडे VLE ID आहे त्या लोकांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तर त्यांच्याकडे VLE ID असेल तर आपण जे काही अर्ज करत असतो, इन्कम, कास्ट, डोमिसियल, तर यामध्ये आपल्याला कधी एखादा अर्ज आपल्याला वापस येत असतो, तर त्यामध्ये पेंडिंग स्टेटस तुम्हाला दाखवत असते, पेंडिंग ॲक्ट डेस्क VLE। तर VLEच्या डेस्कवर जर पुन्हा अर्ज रिटर्न आला असेल तर त्याला रिमार्क करून तुम्हाला कशाप्रकारे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स ॲड करायचे असेल किंवा जे काही रिझन असेल ते रिझन कसं पाहायचं, त्यानंतर जो रिमार्क आहे तो रिमार्क कसा द्यायचा त्यांना, त्यानंतर जे आपण डॉक्युमेंट्स कसे ॲड करायचे किंवा यामध्ये काही आणखी त्रुटी असेल तर ती त्रुटी कशी दुरुस्त करायची, याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओत पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच CSC, माही सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। आणि असेच CSC, माही सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे। या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे या पोर्टलवर येऊ शकता। तुम्हाला इथे तुमचा VLE IDचा यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला ई डिस्ट्रिक्ट स्टेटस हा ऑप्शन पाहायला मिळेल, यावर क्लिक करायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला ज्या तारखेला तुम्ही अर्ज केलेला होता, ते ज्या तारखेला तुम्ही अर्ज केला होता ती तारीख तुम्हाला इथे सेट करायची आहे। तर जे पण असेल ती, तर आपण जे यामध्ये एकच तारीख न सेट करता आपण 6 दिवसाचे अंतर असलेली तारीखसुद्धा इथे सेट करू शकतो। आणि जे काही तुमचे जे 6 तारखेच्या आतमधले जे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला इथे शो होतील, जेवढे काही तुमचे अर्ज केले असेल ते तुम्हाला इथे शो होतील। तर आपण अशा प्रकारे तारीख सेट करून घेऊया। तारीख सेट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तारीख सेट करायची आहे। आणि याच्यामध्ये 6 दिवसाच्या वरती गॅप असायला नको, लक्षात द्या। 6 किंवा 5 दिवसाची तुम्हाला गॅप ठेवायची आहे। 7व्या दिवशी जर गॅप दिसली तर तुमचा यामध्ये शो होणार नाही। त्यानंतर पेंडिंग स्टेटस बघायचे आहे, अप्रूव्हल, तर आपण अप्रूव्हलमध्ये बघू शकतो। तर अशा प्रकारे अप्रूव्हलमध्ये जे काही अर्ज असेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर अप्रूव्हल जर असेल तर हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता। तर डाउनलोड करण्यासाठी इथे पेंडिंगमध्ये जे काही अर्ज आहे ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। तिथे आपल्याला बघू शकता, आपण पेंडिंगमध्ये आपण क्लिक केलेलं आहे आणि इथे पेंडिंग ॲक्ट VLE लिहिलेलं आहे। तर पेंडिंग ॲक्ट VLE जर आलं असेल तर याला आपण रिमार्क म्हणजेच दुरुस्त कसं करायचं हे पाहणार आहे। यामध्ये कोणते रिझन आलेले आहे, कशामुळे आपला जो डॉक्युमेंट्स आहे तो रिटर्न आलेला आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर इथे तुम्हाला अशा प्रकारे जर तुमचा आला असेल पेंडिंग ॲक्ट डेस्क VLE, तर तुम्हाला हा अर्ज जर तुम्हाला इथे VLE दिसलं तर समजून जायचं कोणताही अर्ज असो। तर तुम्हाला इथे व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। जे काही तुमचे अर्ज वापस आले असेल ते तुम्हाला पूर्ण अर्ज पाहायला मिळेल। इथे अर्जदाराचे नावसुद्धा पाहायला मिळेल। तर ज्यांचा तुम्हाला अर्ज दुरुस्त करायचा इथे नाव तुम्हाला दिसत असेल तर इथे तुम्हाला नाव बघून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्हाला आता आपल्याला हा अर्ज दुरुस्त करायचा आहे यामध्ये, तर इथे टेक ॲक्शन यावर क्लिक करायचं आहे, लक्षात द्या। टेक ॲक्शन यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचा अर्ज, त्यांची माहिती इथे शो होईल। इथे तुम्हाला संपूर्ण त्यांचे डॉक्युमेंट्स शो होतील। तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट बेस बघण्यासाठी यावर क्लिक करून तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंट्स हे बघू शकता। तर इथे तुम्ही रिझन बघू शकता। इथे माझ्या याच्यामध्ये जे कास्ट आहे ते आपण नॉन सेंटर कास्टसाठी हा अर्ज केलेला आहे। आणि याच्यामध्ये रिझन आलेलं आहे की जे आपण कास्ट जे आहे ते सेंटर कास्ट न अपलोड करता नॉन क्रिमिनल अपलोड केलेले आहे, असं त्यांचे जे तिकडून रिमार्क आलेला आहे। तर इथे आपण बघून घेऊया। तर आपण बघू शकतो की हे कास्ट सर्टिफिकेट नसून हे जे ओल्डवालं नॉन क्रिमिनल असते, जे खूप दिवसाचे नॉन क्रिमिनल आहे ते आहे। तर त्यामुळे आपण चुकून तिथे कास्टच्या जागी नॉन क्रिमिनल हे अपलोड केलेलं आहे। त्यामुळे आपला जो कास्ट जे सेंटर कास्टचा अर्ज आहे तो रिटर्न आलेला आहे। तर इथे तुम्हाला हा अर्ज अशा प्रकारे बघायचा आहे। त्यानंतर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे। ॲड डॉक्युमेंट क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला संपूर्ण जेवढे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर तुम्हाला फक्त 6 डॉक्युमेंट्स अटॅच करायचे, लक्षात द्या। त्यानंतर व्ह्यूवर यावर क्लिक करून तुम्ही आता पुन्हा जी कास्ट आहे की नॉन क्रिमिनल आहे हे बघायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे पाहायला मिळेल। एकदा व्यवस्थितरित्या तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स हे बघू शकता। त्यानंतर तुम्हाला चेंज करण्यासाठी इथे आता आपण इथे कास्ट सर्टिफिकेटच्या जागी तिथे हे डिलीट करायचं आहे। तर डिलीट करण्यासाठी इथे डिलीट करून द्यायचं आहे। जर तुम्हाला डिलीट करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली ॲडसुद्धा करू शकता। तर पण मी नॉन क्रिमिनल चुकीने टाकलेलं असल्यामुळे मी इथे डिलीट केलेलं आहे। डिलीट केल्यानंतर जिथे पण तुमचा कास्ट सर्टिफिकेट असेल, ऑप्शन असेल, तो सिलेक्ट करायचा आहे। जो पण तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे ॲड करायचा आहे, तुमचं इन्कम असेल, कदाचित काही आणखी लिव्हिंग असेल किंवा तुमच्या
फादरची कास्ट असेल, जे काही डॉक्युमेंट्स असेल तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं. मी ते माझा कास्ट सर्टिफिकेट असल्यामुळे मी ते कास्ट सर्टिफिकेट हे सिलेक्ट करून घेणार आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे जे काही तुमचं डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं. तर माझं कास्ट सर्टिफिकेट मला इथे ॲड करायचं असल्यामुळे मी इथे कास्ट सर्टिफिकेट ॲड केलेलं आहे. तुमचं आणखी काही वेगळे डॉक्युमेंट्स हे असू शकते. त्यानंतर तुमची जिथे पण फाईल असेल तर आपल्याला इथे मी कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करणार आहे. तिथे तुम्हाला जे पण कास्ट, आता आपण नॉन क्रिमिनल चुकीने टाकली असल्यामुळे इथे मी कास्ट अपलोड करणार आहे. मी कस्टमरला मागून घेतलेली आहे कास्ट. त्यानंतर तुम्हाला इथे भरा या बटनवर क्लिक करायचा. इथे तुम्ही रिमार्क वगैरे जर काही द्यायचं असेल तुम्हाला तर देऊ शकता. तर मला इथे रिमार्क द्यायचा नाही. त्यानंतर डायरेक्टली भरा या बटनवर सुद्धा तुम्ही इथे क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा डॉक्युमेंट्स हा ॲड होऊन जाईल. तर मी इथे यावर क्लिक करून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण जे डॉक्युमेंट्स आहे ते ॲड केलेलं आहे, त्यामध्ये चेंजेस केलेला आहे. इथे जे आपण कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सर्वात जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स ॲड केले असेल ते सर्वात लास्टला तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर व्ह्यू करायचा आहे. तिथे तुम्ही बघू शकता मी इथे कास्ट सर्टिफिकेट हे लावलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे लावायचे आहे. आणि जे पण तुमच्या ह्याच्यामध्ये त्रुटी आली असेल, तर माझ्या ह्याच्यामध्ये एकाच डॉक्युमेंटची त्रुटी आली आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 डॉक्युमेंटची सुद्धा त्रुटी येऊ शकते. तर तुम्ही इथे आणखी जर तुम्हाला डॉक्युमेंट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला आणखी काही डॉक्युमेंट्स ॲड करायचे असेल तर वरती आणखी फाईलचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही इथे डॉक्युमेंट्स ॲड करू शकता. जर तुम्हाला पुन्हा जे जुने डॉक्युमेंट्स आहेत ते जर बघायचे असेल तर पुन्हा तुम्ही व्ह्यूवर क्लिक करून ते डॉक्युमेंट्ससुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट्स ॲड करायचे ते ॲड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला त्यावर क्लिक करून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित असेल तर पुढे सुरू यावर क्लिक करायचं आहे. पुढे सुरू यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे खाली यायचं आहे आणि इथे जे काही तुम्हाला रिमार्क द्यायचं असेल की जे तुम्ही डॉक्युमेंट्स ॲड केलेले आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. तर आपण आता समजा इन्कम ॲड करत असेल तर आय अटॅच द इन्कम सर्टिफिकेट असं वगैरे तुम्हाला इथे यामध्ये रिमार्क द्यायला असेल तर मी इथे दिलेलं आहे की मी आता जी प्लेन कास्ट आहे ती प्लेन कास्ट इथे ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही तुमचा रिमार्क असेल ते रिमार्क व्यवस्थितरित्या तुम्हाला देऊन द्यायचा आहे. त्यानंतर सेंड टू नायक तहसीलदार यावर क्लिक करायचं आहे. तर एकदा व्यवस्थितरित्या जो काही तुम्ही रिमार्क देत असेल आणि जे काही वरचे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित त्या बघून घ्यायचं आहे. त्यानंतर सेंड टू नायक तहसीलदार यावर क्लिक करायचं आहे. सेंड टू नायक तहसीलदार यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं सक्सेसफुली हे ते पाहायला मिळेल. त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. तुमचा डॉक्युमेंट जो आहे तो नायक तहसीलदारच्या टेबलवर गेलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. यावर रिफ्रेश करून घेऊया. रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे सेंड टू नायक तहसीलदार अशा प्रकारे तुमचा जो अर्ज आहे तो नायक तहसीलदारच्या टेबलवर गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही तुमचं डॉक्युमेंट्स असेल, कास्ट असेल, डोमिसिल असेल, नॉन क्रिमिनल असेल, जे टेक्स्ट ऑफ व्हॅली आले असेल तर ते तुम्हाला इथे अशा प्रकारे दुरुस्त करून ते पुन्हा यामध्ये ॲड करायचं आहे. लक्षात द्या, जर तुमच्या याच्यामध्ये फोटो चुकून व्यवस्थित नसेल किंवा फोटोचा जर रिमार्क असेल तर तुम्हाला फोटो दुरुस्त करता येणार नाही आहे. आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही जे स्पेलिंग वगैरे मिस्टेक केली असेल ते सुद्धा तुम्हाला इथे दुरुस्त करता येणार नाही. फक्त तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत तेच ॲड करता येणार आहे किंवा डिलीट करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ॲड किंवा डिलीट करायचं आहे. आणि असेच CSC, महाई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब